अध्याय 55 गोदान महिमा वर्णन। ओम नमो नर्मदाय। युधिष्ठिर उवाच धेनुः कतिविधा प्रोक्ता कस्मिन् काले च दीयते सर्वोपस्कर संयुक्ता त्वत्त इच्छामी वेदितुम। राजा युधिष्ठिरने सांगितले, गायीचे किती प्रकार असतात, सर्व आभूषणांनी युक्त गाय केव्हा दान करतात ते मी आपल्याद्वारे जाणू इच्छितो। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे महाभाऊ राजा, मी सांगितलेला वृत्तांत तुम्ही ऐका व नीट समजून घ्या। मी तुम्हाला एक कथा सांगतो। प्रथम कल्पात सत्ययुगात सर्व धर्मधारींमध्ये श्रेष्ठ सत्य धर्मव्रतात शिस्त शशांक नावाचा एक अवर्णनीय चक्रवर्ती राजा होता। सदा सतर्क शशांक राजा सप्तद्वीप व नवखंड युक्त पृथ्वीवर देवराज इंद्राच्या अमरावतीप्रमाणे सर्व भोग भोगत होता। तो चक्रवर्ती राजा व हरिश्चंद्र राजाचा हा संवाद आहे। हरिश्चंद्र राजाने कुरुक्षेत्रात रत्नजडित सुवर्णालंकाराने विभूषित उत्तम 10,000 गायी दान केल्यात। तिथे स्वतः ब्रह्म प्रतिष्ठित मुद्गल नावाचे ब्रह्मर्षी होते। त्यांच्या वंशातील सत्यधर्मपरायण सर्व ब्राह्मण मुद्गल संबोधिले जात। त्या ब्राह्मणांमध्ये 108 ब्राह्मण ब्रह्मज्ञ होते। सूर्यग्रहणात त्या ब्राह्मणांना महाश्रद्धावान हरिश्चंद्र राजाने यथाविधी पूजन करून गायी दान केल्यात। परम सिद्धिदायी स्थानेश्वर श्री महादेवाचे पूजन करून तसेच अत्यानंदाने चक्रपाणी ऋषिकेश भगवानाचेही पूजन करून सरस्वती तटावर तीळ व दर्भासहित हे दान केल्याच्या प्रभावाने त्या हरिश्चंद्र राजाने अखिल लोक जिंकले। सर्व लोक मनोहर अंतरिक्षात राजा हरिश्चंद्रास पुरी मिळाली। ती या चराचर लोकात हरिश्चंद्रपुरी नावाने विख्यात झाली। सत्य दान व सर्व त्याग आदी उत्तम कर्मांनी अलंकृत राजा हरिश्चंद्रासम अन्य राजा न झाला न होईल, ही गाथा श्रेष्ठ इंद्रादी देवांनी गायली आहे। शशांक राजाने सुद्धा श्री नर्मदा तटावर बसून दान यज्ञ तप सत्यव्रत आदी सर्व कर्म करत अमरकंटक पर्वतावर अर्धप्रसूत गाय महात्मा ब्राह्मणाला दिली। या दानाच्या प्रभावाने शशांक राजाच्या अनेक जन्माच्या पापराशी जणू कापसाच्या राशी अग्नीने जळतात तशा क्षणार्धात नष्ट झाल्या व ते हरिश्चंद्रापेक्षा श्रेष्ठ ठरले। जोपर्यंत वासराचे 2 पाय व मुख गायीच्या योनीत दृष्टीस पडतात तोपर्यंत ती गाय पर्वत जल व वनासहित पृथ्वीतुल्य असते। सुवर्ण शिंग चांदीचे खूर वासरासहित कास्य दोहने व श्री नर्मदा स्नान घातलेल्या तिळ व दर्भासहित 80,000 गायी ओंकार व अमरकंटकच्या मध्ये जे कोटी तीर्थ आहे तेथे ब्राह्मणाला शशांक राजाने दान केल्यात। त्यावेळी देवांनी आकाशात नगारे वाजवले। तत्क्षणी तेजस्वी रत्नांनी भूषित सुवर्णछत्र असलेले चामर ढाळणे चालू असताना सुशोभित यानावर आरूढ शशांक राजाची अगणित स्वयानांवर आरूढ देवांनी स्तुती केली। त्याच्या 1000 योजन खाली स्थित हरिश्चंद्र राजा सुद्धा शशांक राजाचे ते कर्म पाहून आश्चर्यचकित झाला। कुरुक्षेत्राची निंदा करून सूर्यग्रहणात श्री नर्मदा तटी शशांक राजाने केलेले दान असाधारण आहे असे संक्षेपाने सांगून उदास होऊन रूपश्रेष्ठ हरिश्चंद्र त्वरित ब्रह्मलोकात गेले, जिथे लोकेश्वर श्री ब्रह्मदेव आहेत। तिथे राजा हरिश्चंद्राने श्री ब्रह्मदेवास यथायोग्य नमस्कार करून विचारले, महात्मा शशांक राजाने दानाने देवांना जिंकले। श्री ब्रह्मदेव, हे पुण्य कुरुक्षेत्रापेक्षा विशेष आहे का? श्री रेवोद्भव अमरेश्वर तीर्थ कोणत्याही तीर्थासम नाही, सर्वांच्या वरच्याही वर प्रकाशमान आहे। त्या बुद्धिमान श्रेष्ठ राजा हरिश्चंद्राचे वचन ऐकून श्री ब्रह्मदेव वदले, हे राजेंद्र, दुःख करू नकोस, कर्मगती महागहन आहे। शशांक राजासम राजानं पाहिला शशांक राजासम राजानं पहिला व त्याबद्दल कधी ऐकले? मी व इंद्रादी सर्व देव इतके पुण्यवान आहोत असे म्हणू शकत नाही, कारण प्राचीन काळी या चक्रवर्ती राजाने अमरकंटकवर अनेक हजार यज्ञ केले। काय सांगतायत? शशांक राजा ब्रह्मदेव म्हणाले की हे राजेंद्र, दुःख करू नकोस, कर्मगती महागहन आहे। शशांक राजासम राजा न पाहिला न त्याबद्दल कधी ऐकले। मी व इंद्रादी सर्व देव इतके पुण्यवान आहोत असे म्हणू शकत नाही, कारण प्राचीन काळी या चक्रवर्ती राजाने अमरकंटकवर अनेक हजार यज्ञ केले। हे राजा हरिश्चंद्र, सूर्यग्रहणात सरस्वती कुरुक्षेत्र
पुष्कर व नैमिषारण्य आदी लाखो तीर्थ श्री नर्मदात स्नान करण्यास येतात. त्यामुळे हे राजेंद्र, श्री नर्मदाशी अन्य तीर्थांची बरोबरी करणे सोडून दे. प्राचीन युगात मी वाराणसीशी कुरुक्षेत्राची तुलना केली होती, परंतु त्या तीर्थाच्या प्रभावाची बरोबरी अन्य तीर्थाशी करणे अशक्य आहे. कुरुक्षेत्र प्रसिद्ध आहे, तसेच यात्रा प्रवर्तक आहे, परंतु त्या अज्ञानींनी पुराण श्रवण केले नाही. यास्तव परमपदाची इच्छा करणाऱ्यांनी श्री नर्मदा देवीचे सेवन करावे. हे ऐकून अयोध्यापती राजा हरिश्चंद्र श्री ब्रह्मदेवाला नमस्कार करून अत्यानंदाने त्याचवेळी अमरेश्वरास निघून गेलेत. हे सुव्रत, हे सर्व तुम्हाला जसेच्या तसे सांगितले. राजा, हे आख्यान जो भक्तीने श्रवण करतो त्यास 1000 गोदानाचे फल प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील गोदान महिमा नावाचा 55वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने हे खूप सुंदर रीतीने आपणाला गोदाना संदर्भात राजा शशांक आणि राजा हरिश्चंद्र यांचं सांगितलेलं आहे. राजा हरिश्चंद्राने कुरुक्षेत्री गोदान केलेलं आहे आणि राजा शशांक यांनी नर्मदा तटी केलेलं आहे. आणि नर्मदा तटी दान केल्यामुळे राजा हरिश्चंद्रला राजा शशांकला हरिश्चंद्रापेक्षा सुद्धा जास्त पूजन केले जाते. आणि हे पाहून राजा हरिश्चंद्राला पण मैयाचं महत्त्व लक्षात आलं आणि ते स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्यांना ज्ञान नाही ते नर्मदा मैया व्यतिरिक्त जी तीर्थ आहेत त्यांना श्रेष्ठ मानतात, कारण पुराणांचा अभ्यास केलेला नसतो. जो पुराणांचा अभ्यास करतो त्याच्या लक्षात येतं की मैयाची महती काय आहे आणि त्यामुळे तो मैयाचा आश्रय घेतो. आणि जेव्हा राजा हरिश्चंद्राला समजलं की दान तर मीही केलं आहे आणि शशांक राजानेही केलं आहे, परंतु ते क्षेत्र जे आहे, ज्या क्षेत्री मी दान केलं कुरुक्षेत्री, तर त्या क्षेत्राची देवतासुद्धा मैयामध्येच शुद्ध होण्यासाठी येते. तर त्यामुळे राजा शशांकला लक्षात आलं की जे वास्तविकता आहे ती लक्षात आली आणि राजा हरिश्चंद्राला जे सत्य आहे ते समजलं, त्याचं ज्ञान झालं आणि राजा हरिश्चंद्रसुद्धा नर्मदा तटी अमरेश्वर इथं आला आणि त्याने स्वतःचा उद्धार केला. तर अशा प्रकारे गोदान आणि नर्मदा तटी केलेलं गोदान त्याची महती सांगितलेली आहे. आणि इतकंच नाही तर हे ज्ञानच जरी झालं, या अध्यायाचं श्रवण केलं, कथन केलं, पठन केलं, तरी ते सुद्धा 1000 गोदानासम आहे, कारण आपणाला हे ज्ञान झालेलं आहे. हे अविनाशी असं ज्ञान आहे. भले या जन्मात आपणाला प्रत्यक्ष रीतीने गोदान करता आलं नाही आलं, तरीसुद्धा हे अविनाशी असं ज्ञान आपल्या अंतरी वस्ती करणार कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये ते प्रत्यक्ष रीतीने दान करण्यासाठी हे ज्ञानच बाहेर नक्कीच प्रकट होईल. तर ह्या पद्धतीने त्यामुळे इथे दिलेलं आहे की हे राजा, हे आख्यान जो भक्तीने श्रवण करतो त्यास 1000 गोदानाचे फल प्राप्त होते. कारण हे आपल्याला ज्ञान झालेलं आहे, आज ना उद्या, कधी ना कधी, कुठल्या तरी जन्मात किंवा या जन्मातही होऊ शकतं. तर अशा पद्धतीने इथे फलश्रुतीसुद्धा दिलेली आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.